चिराग लाईट तेल, सूर्यफूल, सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी। चिराग एंटरप्राइजेस, 6वी गल्ली, ड्रेसिंगपूर। फोन 7066 916 916। 23 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर जोराचा पाऊस, 2 नोव्हेंबर पासून थंडी। कोथरूड क्रांती पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात हवामान तज्ञ पंजाबराव डक यांची माहिती। पाऊस ऋतुमानानुसार दरवर्षी 7 जूनला येतो, पण या पुढे लक्षात ठेवा, निसर्ग 22 दिवस पुढे सरकला आहे। थंडी 22 दिवस पुढे सरकली, उन्हाळा 22 दिवस पुढे सरकला, म्हणजेच पावसाळा 22 दिवस पुढे सरकल्याने दरवर्षी पाऊस महाराष्ट्रात 7 जून ऐवजी 27, 28, 29 जूनला पाऊस येणार आणि तुमची पेरणी होणार ही तारीख आपल्या कॅलेंडरवर लिहून ठेवा, अशी माहिती प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डक यांनी दिली। ते कोथरूड तालुका शिरोळ येथील क्रांती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात दिली। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे सभापती देवगंडा पाटील होते। प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी सरपंच सुजाता बोरगावे, उपसरपंच वासंती पाटील, माजी पंचायत समिती उपसभापती राजगोंडा पाटील, पोलीस निरीक्षक सत्यवान हाके आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते। पंजाबराव डक पुढे म्हणाले, पाऊस कुणाला विचारत बसू नका, आपलं पीक काढायला आले की 3 दिवसांनी पाऊस येणार हे आपल्या वहीत लिहून ठेवायचं। उदाहरणार्थ मूग पेरता, मूग 60 दिवसांनी निघाले तर 62व्या दिवशी पाऊस येणार आणि नुकसान करणार। निसर्ग तुमच्या पाठीमागे लागला आहे, यापुढे निसर्गाला घाबरत बसू नका। पाऊस कधी येणार, केव्हा पडणार हे वेळोवेळी तुम्हाला सांगत जाईन आणि भविष्यात तुमच्या कष्टाचे नुकसान होऊ देणार नाही। पावसाचा अंदाज घेण्यासाठी निसर्गाने प्राणी, पक्षी, वृक्ष यांच्यात बदल घडत असतात, ते फक्त लक्षात ठेवावे। आता 16, 17, 18 ऑक्टोबरला पाऊस येणार आहे। 23 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर मात्र जोराचा पाऊस पडणार आहे, तुमच्या शेतात पाणी साचणार आहे। हे 2 नोव्हेंबर नंतर थंडी पडेल, पाऊस जाईल। 2 डिसेंबर ते 7 डिसेंबर दरवर्षी महाराष्ट्रात विजेच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे। यावेळी पंचगंगा साखर कारखाना व्हाईस चेअरमन धनगोंडा पाटील, दिलीप पाटील, भीमगोंडा बोरगावे, बाहुबली सरांना, प्रकाश पुजारी, बाळासाहेब विभूते, गौतम इंगळे, सनी मगदूम, पैलवान केशवराव राऊत, विद्याधर कर्वे, कुमार संस्थेचे संचालक कुमार बोरगावे, भीमगोंडा पाटील, अशोक पुजारी, सागर बोरगावे, बाबासू गुरव, बबन माळी, अशोक नांद्रे, भारत कांबळे, पोपट विभूते, उज्ज्वला पाटील, रत्नाबाई आंबी, व्यवस्थापक सुहास बुर्ले यासह मोठ्या संख्येने सांगली, कोल्हापूर, कर्नाटकसह परिसरातील नागरिक, शेतकरी उपस्थित होते। स्वागत दिलीप मगदूम यांनी तर प्रास्ताविक संजय नांदणे यांनी केले। आभार संचालक राजेंद्र नांदणे यांनी मानले। कोथरूड टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा। ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा।